हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्या क्लासला सुरुवात झालेली आहे आणि क्लासमधला आज आपला तिसरा दिवस आहे। स्टेप बाय स्टेप आपण चाललेलो आहोत। तर बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये मी मेजरमेंट कसं घ्यायचं ते शिकवलं। त्याच व्हिडिओमध्ये बघा मी अंगावरचं मेजरमेंट कसं घ्यायचं, ब्लाऊजवरून कसं घ्यायचं, कोणते कोणते मेजरमेंट घ्यावे लागतात ब्लाऊजसाठी, ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने शिकवल्यात। तुम्ही नवीन जरी असताल ना तरी सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल, अजिबात अवघड त्यामध्ये काहीही सांगितलेलं नाहीये मी। तर तो पहिला व्हिडिओ बघा। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग, त्यामध्ये मी पेपर कटिंग दाखवलं, कपड्यावरचं कटिंग दाखवलं आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये योगपट्टी नसलेला 4 टक ब्लाऊज मी दाखवलेला आहे। त्याचबरोबर तो ब्लाऊज तुम्ही प्रत्येक साईजसाठी कसा बनवायचा त्यासाठी मी 2 चार्ट दिलेले आहेत बघा। तर ते दोन्ही चार्ट तुम्हाला त्यामध्ये मिळतील, ते नोट करून ठेवा। आणि या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, कट केलेल्या ब्लाऊजची शिलाई। तर खूप डिटेलमध्ये सांगणार आहे, शिलाई फिनिशिंग मध्ये येण्यासाठी टिप्स सांगणार आहे। पार्ट कुठे कुठे कसे ऍडजस्ट करायचे, कुठे कट करायचं, कुठे कट करायचं नाही, लहान मोठे पार्ट झाले तर काय करायचं, खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ मोठा आहे पण शेवटपर्यंत बघा। हा जर व्हिडिओ पाहिला तर यातले जे टिप्स आहेत ना ते तुम्ही प्रत्येक ब्लाऊजसाठी वापरू शकाल। नवीन असाल तर अजिबात स्किप करू नका। आपण क्लास करतोय बघा, बाहेर जरी क्लासला गेलो तरी आपला खूप वेळ जातो। खरं तर येण्या जाण्यामध्येच आपला 1 तास जातो, पण तोच जर व्हिडिओ आपण घरात बसून 1 तास व्यवस्थित बघितला तर तुमचा वेळेची बचत तर होईलच आणि तुम्हाला खूप टिप्स पण भेटतील। कारण बाहेर गेल्यानंतर क्लासमध्ये एवढ्या टिप्स नाहीत मिळत आपल्याला। तर ह्या ज्या टिप्स आहेत त्या माझ्या अनुभवाच्या आहेत, मी सगळं तुम्हाला फ्रीमध्ये देते, तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित घ्या। त्याचबरोबर बघा, ब्लाऊज पॅटर्नसाठी भरपूर ऑर्डर येत आहेत। तुम्हाला पण जर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्या नंबरवर तुम्ही मला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। कुठल्या प्रकारचा पॅटर्न हवाय ते सांगायचं आहे। सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटतील। बरेच जण कमेंटमध्येच मला विचारायला लागलेत, पण कमेंटला रिप्लाय देणं शक्य नाहीये, त्यामुळे तुम्हाला डिटेल जर पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, म्हणजे तुम्हाला तिथे सगळं काही मिळून जाईल। ठीक आहे, तर आता जास्त वेळ घेत नाही, छान फिनिशिंग मध्ये ब्लाऊज कसा पूर्ण करायचा आहे अगदी फिटिंग पर्यंत यातच आपण बघूयात। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात शिलाईला। तर बघा, कटिंग केलेल्या ब्लाऊजचे मी इथे सगळे पार्ट घेतलेले आहेत। स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत। सावकाश तुम्हाला याचं मी स्टिचिंग जे आहे ते दाखवते, जेणेकरून तुमच्या कुठल्याही शंका राहणार नाहीत। बॅक पार्ट पासून आपण सुरुवात करूयात। तर बघा, आपण गळा कट केलेला नव्हता, तर गळा रुंदी मार्क करून घेते मी इथे 2.5 इंच आणि उंची मार्क करत आहे इथे बघा 11 वरती, म्हणजे 10.5चा गळा याचा तयार होईल। 3 इंच खालचा ब्रॉडनेस ठेवला आणि याचा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। इथे बघा, मी हा बॉक्स देखील बनवला। आता याच्यामध्ये मी गोल आकार ड्रॉ करून घेते, कारण मला कट करणार आहे आणि सिंपल गोलाकारचाच हा गळा आहे। तुम्ही आवडीप्रमाणे दुसरा आकार इथे घेऊ शकता। तर बघा, 1/2 इंच मी उतार पण देत आहे आत्ताच, कारण याला मी कट करून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला पेपरवर दाखवलेलं आहे ही टिप, हे कटिंग कसं करायचं आहे ते, आणि याचा गळा मी कट करून घेतला। गळ्याचं कटिंग झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। अस्तर जॉईंट करताना तुम्हाला ब्लाऊज पीस उलटा सरळ कसा आहे याची खात्री करून घ्यायची आहे आणि मग अस्तर जोडायचं आहे। बघा, ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूकडे अस्तर जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने। यासाठी तुम्हाला सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून काढायचे। शिलाई करताना बघा, आता इथे काय आहे, अस्तर कॉटनचा आहे आणि मेन कपडा जो आहे ना तो देखील कॉटन मिक्स आहे, म्हणजे कडक आहे। त्याच्यावर मी अस्तर ठेवलं तर ते जसंच्या तसं राहिलेलं आहे, कारण तो कडक कपडा आहे म्हणून। पण आता इथे जर तुमचा कपडा सुळसुळीत असेल, सिल्कचा असेल किंवा इतर कुठला असेल जो मशीनवरती थांबतच नसेल, सारखा असा खाली पडत असेल, तर तुम्ही काय करणार, अस्तर मेन कपड्यावर ठेवायचं, सगळीकडे साईडला पिना लावायच्या, 5-6 पिना लावायच्या, जेणेकरून कापड आणि अस्तर हलणार नाही आणि आपण व्यवस्थित त्याला शिलाई करू शकेल। कापड आणि अस्तर हे जे 2 आहेत ना, हे व्यवस्थित जॉईंट झाले पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फुगा यायला नको किंवा एखादी चून पडायला नको। ठीक आहे, तसं जर झालं तर मग काय होतं, ब्लाऊज आपला खराब दिसतो। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, पिना लावून अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि नवीनला तर डायरेक्ट असं अस्तर जॉईंट करताच येणार नाही, कारण प्रॅक्टिस नसते, तसं कापड हाताळता येत नाही।
जसजशी प्रॅक्टिस होईल तसतसं तुम्ही हळूहळू करू शकाल हे. पण सुरुवातीला तर तुम्हाला इथे बघा असं पिन लावून कापड जे आहे ना ते जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तरला. ते झाल्यानंतर बघा मी काय करते, इथं हे कटिंग करून घेत आहे. बघा सगळं अस्तरच्या प्रमाणे कटिंग करायचं आहे. अस्तर हे आपलं मेन कटिंग आहे म्हणून अस्तरला कट करायचं नाही. अस्तर हे आपलं महत्त्वाचं आहे. अस्तरच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं असेल ते सगळं काढून टाकायचं आहे व्यवस्थित. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. शिलाईच्या सगळ्या ज्या काही टिप्स असतील त्या सगळ्या सांगणार आहे. बघा मी सेंटर मार्किंग केलं आहे फोल्ड करून बॅक पार्टला, कारण याला टक्स घ्यायचे. टक्स घेण्यासाठी मी काय केलं, साईड पार्ट सेंटरच्या मार्किंगपर्यंत पुन्हा फोल्ड केला आणि इथे बघा 4.5 इंच उंची टक्सची आणि अर्धा इंच रुंदी असा टक्स मार्क करून मी यावरून शिलाई करून घेते. आता तुम्हाला मार्किंग करून मी दाखवलेलं आहे. तुम्हाला पण टक्सची जर शिलाई करता येत नसेल व्यवस्थित तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करायचं. मार्किंग करून घ्यायचं पहिला आणि मग त्या मार्किंगवरून तुम्हाला इथे शिलाई करून घ्यायची आहे. या पद्धतीने बघायच्या. किनारीला पण एक शिलाई द्यायची, त्यामुळे फिनिशिंग छान दिसतं. बघा मी सांगते, ब्लाऊज जो आहे ना आपला वरून जेवढा छान दिसण्याचा आपण प्रयत्न करतो तेवढाच तो आतून सुद्धा चांगला दिसायला पाहिजे. तर ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमचं फिनिशिंग चांगलं असायला हवं आणि फिनिशिंग चांगलं पाहिजे तर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याशिवाय फिनिशिंगमध्ये सुधार होणार नाही. ब्लाऊज पार्टमध्ये एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे तो. जसं तुमचं काम असेल तसे तुम्हाला रेट भेटतात. मग त्या साध्या ब्लाऊजला सुद्धा 500-550 पर्यंत शिलाई घेतली जाते एरियानुसार आणि तुमच्या कामाच्या फिनिशिंगनुसार. ठीक आहे. आता मी याला पुन्हा एकदा फोल्ड करून चेक करून घेत आहे व्यवस्थित आहे का मुंड्याच्या बाजूकडे ते, कारण याला आता आपण कंबरपट्टी लावणार आहोत. तर क्रॉस कटिंगसुद्धा करायचं आहे अर्धा इंच या बाजूला टक्सपर्यंत हे क्रॉस कट करायचा. बघा टक्स घेतल्यानंतर हा पार्ट थोडा तिरका झालेला असतो किंवा खाली आलेला असतो साईडचा, तर हे एका रेषेमध्ये यावं म्हणून ते क्रॉस कटिंग करायचं. बाकी दुसरा याच्यामध्ये कुठलाही हेतू नाही आहे किंवा त्याचं हे नाही, फक्त ते सरळ व्हावं कापड. बघा आता सरळ लाईनमध्ये दिसायला लागलं, कारण टक्स घेतल्यामुळे तो भाग तिरका झाला होता. आता मी लगेच आपण याला पट्टी लावून घेऊयात. आता ही जी पट्टी आहे ती फोल्ड आहे. फोल्ड केल्यानंतर 1.5 इंच साईज आहे याची. एकेरी म्हणाल तर 3 इंच आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी ही पट्टी बसवून घेते आहे. बघा शिलाई कसं करते मी. मार्जिनसुद्धा आपलं एकसारखं सुटायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मार्किंग करून सुद्धा वरून शिलाई करू शकता, नाहीतर असं डायरेक्ट पण करू शकता. जे आपले मशीनच्या साईडला बघा खाली दिसते दाबच्या खाली जी प्लेट असते ना, त्या प्लेटवरती मार्किंग असतात. अर्धा, 1, त्यानंतर 1.5, 2 असे हे मार्किंग असतात. तर ते लक्षात घेऊन सुद्धा आपण शिलाई करू शकतो. बघा मार्जिन या पट्टीखाली ठेवून मी इथे दाब शिलाई देऊन घेत आहे. ही दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आता ही पट्टी एकदम इझिली आतमध्ये फोल्ड होते. त्याला अजिबात हे होत नाही, त्याच्यावर एक चूनही पडत नाही किंवा अस्तर बाहेरच्या बाजूकडे दिसलं जात नाही, कारण आपण त्याला दाब शिलाई देऊन मग आतमध्ये फोल्ड करतोय ना, तर ते लगेचच आतमध्ये फोल्ड होते. तसं त्याचं ते सेटिंगच झालेलं असतं. तर बघा तुम्ही पण असं फोल्ड करून याच्या किनारीला शिलाई देऊन घ्या. ब्लाऊज पूर्ण झाला की मग कमरेला तुम्हाला हातशिलाई करावी लागेल. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट आहे तो एकदम कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता याच्या बाही आणि फ्रंट फक्त 3 पार्टमध्ये हा ब्लाऊज कंप्लीट होणार आहे. साधा सोपा एकदम छान फिटिंगला बसणारा हा ब्लाऊज आहे. आता इथे मी काय करते, बाही बनवायला घेतली. बाहीसाठी काय करायचं, अगोदर साईडला फोल्ड कपडा असेल तर तो कट करायचा. त्यानंतर दोन्ही बाही समोरासमोर ठेवायच्या. दोन्हीची सरळ बाजू वर असायला पाहिजे कपड्याची. मग त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. बघा अशा पद्धतीने, कारण आपण याला पलटी करून बनवतोय, तर ही सरळ बाजूकडून बसते आणि आतमध्ये फोल्ड होते. ओके. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे ही शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथे तुम्हाला साईडला दिसत असेल, मला मेन कपडा जो आहे ना तो कमी पडतोय. हवं तर याला अगोदर पण आपण जॉईंट देऊन घेऊ शकतो किंवा वरूनही देऊ शकतो. तर मी वरून लावते जॉईंट,
तर तो तुम्हाला इथे बघायला भेटेल कशा पद्धतीने. जर छोटासा जॉईंट असेल ना तर तो आपण वरून देऊ शकतो, पण मोठा जॉईंट असेल तर मग तो अगोदरच मेन कपड्याला जॉईंट करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, अस्तर जोडायचं. आता अस्तर आतमध्ये मी काय केलं, पलटी केलं आणि याच्या किनारीला आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, अगदी किनारीला द्यायची. त्याचबरोबर तुमच्याकडे ब्लाऊज पीसमधून आलेली लेस वगैरे असेल तर ती इथे तुम्ही लावून घ्या. ठीक आहे. तर एक बाही दाखवते, याच पद्धतीने तुम्ही दुसरी देखील करून घ्या. व्यवस्थित अगदी कट टू कट कापड जे आहे ते आपलं आलं पाहिजे, म्हणजे अस्तर आहे ते बाहेर दिसायला नको किंवा आपला जो मेन कपडा आहे तो आतमध्ये जायला नको. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे अगदी छान फिनिशिंगमध्ये. आता मी काय करते, ती शिलाई झाल्यानंतर सगळीकडे शिलाई करून घेते आणि मग त्यानंतर जो काही बाजूला एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून काढते. हात बघा मी कशा पद्धतीने फिरवते अस्तरवरती, त्यामुळे कापड अस्तर अजिबात कुठेही लूज राहणार नाही, व्यवस्थितरित्या ते बसलं जाईल. या पद्धतीने तुम्हाला देखील इथे शिलाई करून घ्यायची आहे. साईडचा एक्स्ट्रा कपडा फक्त कट करत आहे बघा मी, अस्तर कट केलेलं नाही, कारण त्या अस्तरवरती मेन कपड्याचा मला जॉईंट द्यायचा आहे. कसं द्यायचं आहे ते एकाचा दाखवते, दुसरा मी असाच देऊन घेते. बघा पाठीमागच्या गळ्यातून जे कट करून निघालेलं कापड होतं ना तेच इथे मी जॉईंटसाठी घेतलेलं आहे. तर काय करायचं, सरळ बाजूकडे सरळ बाजू ठेवायची कपड्याला आणि साईडने शिलाई करायची त्याच्यावरती. आता अशा पद्धतीने पट्टी करून यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा मी कशा पद्धतीने देते, या पद्धतीने तुम्ही देऊन घ्या. यामुळे कापड पण आपलं कमी लागतं आणि पटकन हा जॉईंट देऊन होतो. हवं तर तुम्ही अगोदर कपड्याला देऊन घ्या किंवा अशा पद्धतीने द्या. ओके. तर दुसऱ्या बाजूकडे पण सेम असाच हा जॉईंट देऊन घेऊयात. ब्लाऊजची शिलाईची पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी हा ब्लाऊज दाखवणार आहे स्टिच करून, त्यामुळे तुमच्या भरपूर जे प्रॉब्लेम तुमच्या ब्लाऊजमध्ये येतात, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मग तो ब्लाऊज असू दे ते सुद्धा यामध्ये सॉल्व्ह होईल. काय होत असेल तर कशा पद्धतीने ते ॲडजस्ट करायचं या गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकायला भेटतील. बघा दोन्ही बाजूकडे माझा जॉईंट देऊन झाला. मी दुसरी बाही पण अशीच तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा पुढचा मुंडा कट करायचा आहे. त्याचबरोबर दोन्ही बाहीची उंची सेम झाली इथे चेक करायचं आहे. तर इथे बघा मी फोल्ड करून अगोदर हे असं चेक करून घेतलं. थोडंसं खालीवर होतं कापड फिटिंगच्या बाजूकडचं, तर ते मी कट करून लेवल केलं. आता मी याला उलट्या बाजूकडून फोल्ड करते आहे, आत सरळ बाजू आहे त्याची. त्यानंतर याला बघा मी काय करणार आहे, पुढच्या मुंड्याचा आकार देणार चॉकने आणि सेंटरसुद्धा मार्क करणार आहे. बघा अशा पद्धतीने अर्धा इंचाची गोलाई द्यायची, जास्त खोल गोलाई द्यायची नाही आहे आपल्याला, हलक्या हाताने द्यायची. आता दुसरी तयार केलेली बाही घ्यायची, एकावर एक ठेवायचे अशा पद्धतीने. बघा दोन्हीची सरळ बाजू आत असायला पाहिजे आणि बाहेर अस्तर, तेव्हाच मुंडा कट करायचा. ठीक आहे. नाहीतर मग काय होईल, एकाचा होईल पुढचा कट, एकाचा होईल पाठीमागचा कट. जर तुम्ही चुकीचं ठेवलं तर तुम्हाला याच पद्धतीने ठेवून मग कटिंग करायचं आहे. बघा पुढचा मुंडा कट झाला, कटिंग केल्यामुळं इथली शिलाई माझी निघून गेली, त्यामुळे इथे थोडीशी मी शिलाई देऊन हा कापड अस्तर जो आहे ना तो बंद करून घेते. दोन्ही बाहीला सेम असंच करायचं आहे आपल्याला. एकदम परफेक्ट दोन्हीची उंची व्हायला पाहिजे. बऱ्याचदा ती कमी जास्त होते पण आपण ते चेक करत नाही. चेक केलं तर आपले ब्लाऊज पूर्ण होईपर्यंत कुठलेच प्रॉब्लेम येत नाहीत, फिटिंगला सुद्धा एकदम छान बसतात. पहिल्या ह्याच्यातच आपलं ओके ब्लाऊज होतो, पण त्यासाठी तुम्ही चेक केलं पाहिजे. नवीन लोकांना काय असतं, गडबड खूप असते, कधी एकदा कट करतोय, कधी शिवतोय आणि कधी घालून बघतोय, पण शेवटी प्रॉब्लेम येतात आणि मग आपला मूड ऑफ होतो. तर आपल्याला अजिबात गडबड करायची नाही, सावकाश ब्लाऊज स्टिच करायचा आहे. हवं तर तुम्ही नवीन असताल ना तर एक एक पार्ट करा, एकदा बाही करून ठेवा, एकदा बॅक करून ठेवा, नंतर फ्रंट करा, मग सगळं जॉईंट करा, त्यानंतर मग तुम्ही ब्लाऊज फिटिंग करा. शिकत असताल तर गडबड करायची नाही, स्टेप बाय स्टेप जायचं. इथे मी काय केलं, फ्रंटचं घेतलं आहे बघा. आता इथे अगोदर आपण गळा कट करूयात. गळा रुंदी 2.5 इंच आणि उंची कट करणार आहे मी 7 वरती, म्हणजे माझा 6.5चा गळा तयार होईल. ब्रॉडनेस खालचा 3 ठेवला आहे मी, बॉक्स बनवून घेतला. यामध्ये असा आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर याला मी कट करणार आहे.
अर्धा इंच अगोदर इथे मी उतार कट करून घेते, जो स्लोप असतो तो, म्हणजे शोल्डरमध्ये ब्लाऊज एकदम टाईट बसतो, शोल्डर अजिबात उतरत नाहीत अशा पद्धतीने बघा. जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर गळ्याच्या बाजूकडे तुम्ही उतार देऊ शकता. आता इथे मी गळ्याचं कटिंग करते, ठीक आहे. त्यानंतर मग आपण काय करू, मेन कपड्याला अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेऊयात. तर बघा मेन कपडा जो आहे तो आता उलटा आहे आणि समोरासमोर दोन्ही ठेवलेत मी. मग त्याच्यावरती मी हे अस्तर ठेवते, कारण बघा आपलं हे लवकर ओळखता येत नाही आपल्याला हा पार्ट, मुंड्याची बाजू गळ्याची बाजू, म्हणून समोरासमोर ठेवून अगोदर चेक करायचं आपण ठेवलेलं व्यवस्थित आहे का. व्यवस्थित आहे म्हटलं की मग शिलाई घ्यायचं, व्यवस्थित हात फिरवून याला शिलाई द्यायची आणि मग बाजूचा जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून काढायचा आहे. बघा हात व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे. कापड जास्त चुरगळलेलं असेल तर त्याला इस्त्री करून घ्या. डायरेक्ट अस्तर मेन कपड्याला जॉईंट करता येत नसेल तर साईडला टाचन पिना लावा, मग जॉईंट द्या. हवं तर सुई दोऱ्याने तुम्ही काय असे छोटे छोटे टाके पण घालू शकता, जर अगदीच नवीन असताल तुम्ही आणि अस्तर व्यवस्थित जॉईंट करता येत नाही. कारण काय होतं, कापड अस्तर जर तिरकं लागलं ना तर कोस येतो खूप त्याच्यामध्ये आणि ब्लाऊज मग व्यवस्थित फिटिंग होत नाही आणि दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही. म्हणून अगदी सरळ कपड्यावरती आपल्याला अस्तर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करायचा. याच पद्धतीने मी दुसरा तयार करून घेते. तुम्हाला इथे मी एक दाखवलेला आहे, ठीक आहे. मग आपण याचे टक्स कसे टाकायचे ते बघूयात. मी कटिंगमध्ये तर दाखवलेलेच आहेत पेपरवरती, पण आता इथे पण दाखवते. वरतून आपल्याला टक्स उंची टाकायची अर्धा इंच मार्जिन ॲड करून, ठीक आहे. तर 10.5 होती, मी 11वरती मार्किंग केलं. इथे मी सरळ लाईन अशी मार्क करून घेते. आता यावर आपले टक्स टाकायचे आहेत. पहिला जो असेल तो बघा अगोदर मेन, त्यासाठी मी 4 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि सरळ लाईन आखून घेतली. आता याची उंची आहे ती 4 इंच ठेवली आहे मी आणि याच्या बाजूला दोन्ही 1-1 इंचावर मार्किंग केलं, कारण हा जो टक्स आहे तो आपला आहे टोटल 2 इंचाचा आणि असा इथे मिळवून घेतला. हा आपला मेन टक्स झाला. आता साईडचे 3 टक्स देऊयात. आता बघा याच्या सेंटरला दोन्ही बाजूकडे 1.5 इंचावरती मार्किंग करायचं. या बाजूकडून 1 इंचावर मार्किंग करून इकडे असा हा जोडून घ्यायचा आहे. त्याच्यावरती 1 वर मार्क करून हा टक्स असा पूर्ण 1 इंचाचा करायचा. बघा आपण 1 इंच वाढवलेला आहे ना उंचीमध्ये, तर हे टक्समध्ये ते ॲड होऊन जातं, एकदम परफेक्ट येतो. मुंड्यातला पण देऊन घेऊया. या पॉईंटपासून 1.5 इंच सोडून इकडं मुंड्याकडं लाईन मार्क करून घ्यायची. इथला किती आहे आपला 1 इंचाचा, म्हणजे दोन्ही बाजूकडे अर्धा इंच येईल अशा पद्धतीने. आता इथला राहिला, ठीक आहे. आता इथं मी काय केलं, खालून 2 इंचावरती मार्किंग केलं आणि असा तिरका घेते. आता हा टक्स तिरकाच घेतला पाहिजे असं काही नाही. हा तुम्ही समोर त्याच्या सरळ घेऊ शकता, थोडंसं वरती घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण हा तिरका छान दिसतो म्हणून मी इथे तिरका घेतला आहे. तर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच कशा पद्धतीने. बाकी जे पफ्सचं जे काम आहे ना हे बाकीचे 3 टक्स करतात, ओके. तर अशा पद्धतीने टक्स घ्यायचे. दुसरा तयार केलेला पार्ट मग या मार्किंगवर ठेवायचा. हाताने थोडंसं असं थपथपून घ्यायचं, त्यामुळे जे चॉकचं मार्किंग आहे ना ते दुसऱ्या बाजूकडे उमटलं जातं आणि आपले टक्स जे आहेत ना ते दोन्ही बाजूकडचे सेम होतात. त्यामुळे दुसऱ्या बाजूकडे मार्किंग सेपरेट करावं लागत नाही. आता बघा इथं पुसट हे मार्किंग उमटलंय ना, याला फक्त डार्क करून घ्यायचं आहे. तर इथे मी पेनाचा वापर करते डार्क करण्यासाठी. मला पुसट दिसत आहे हे मार्किंग, तुम्हाला दिसते की नाही मला सांगा. अशा पद्धतीनेच दुसऱ्या बाजूचं मार्किंग करायचं, म्हणजे सेम येतं दोन्हीकडचं, अजिबात खालीवर होत नाही. आपले जे टक्स असतात ना ते सगळीकडचे म्हणजे दोन्ही पार्टला सेमच यायला पाहिजेत. समोर हुकपट्टीच्या बाजूकडे आणि दुसरा आईपट्टीकडे असतो ना तो मिळवल्यानंतर असा एकत्र दिसला पाहिजे. अशा पद्धतीने आपले टक्स असायला पाहिजेत. ते खूप छान फिनिशिंग आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, ओके. सगळे टक्स मी पेनाने मार्क करते. त्याचबरोबर मधली सेंटर लाईनसुद्धा टक्सची मी मार्क करून घेतली आहे, कारण तुम्हाला टक्स एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसे देता येईल हे इथे मी बघणार आहे. हे सगळं मार्किंग झालं. बघा इथे एकदम मिळवून बघायचं पण मार्क केलेले टक्स एकदम परफेक्ट आहेत का, दोन्हीकडचे सेम आहेत का. शिवाय टेपने मधून तुम्ही एकदा साईज पण चेक करा दोन्ही बाजूकडच्या टक्सचे. बघा हे जो मधला जो आहे ना तो असा आपला व्हीमध्ये येतोय. तर काय करायचं आता, याला आपण फक्त मध्यभागी टक्सला अगोदर 1-1 शिलाई देऊन घ्यायची. त्यामुळे आपल्याला टक्स टाकणं सोपं जातं. सोपं काय ते सांगते बघा. आपलं जे कापड आणि अस्तर आहे ना ते सेपरेट राहत नाही. बऱ्याचदा ते व्यवस्थित फोल्ड होत नाही.
तर जर शिलाई करून घेतली ना लगेच त्याची घडी पडते आणि त्यावर आपण टक्सची शिलाई देऊ शकतो. एकदम व्यवस्थित येते, त्याच्यावर कुठलंही अशी चून पडत नाही, कापड क्रॉस होत नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही टक्स द्या. डायरेक्ट टक्स द्यायला जाऊ नका, अगोदर प्रत्येक टक्सला सेंटरची शिलाई देऊन घ्या. आता इकडे पण मी एक देऊन घेते. मी तुम्हाला एक पार्ट दाखवणार आहे, सेम असाच तुम्ही दुसरा बनवायचा आहे. तर हा अगदी व्यवस्थित बघा मी कशा पद्धतीने करत आहे ते. एकदम फिनिशिंगचं काम आहे हे. आपले सगळे टक्स एकसारखे यायला पाहिजे दोन्ही बाजूकडचे. बघा इथे मी शिलाई देऊन घेतली. आता आपण याला फोल्ड करून टक्सची शिलाई देऊन घेऊयात. आता बघा जी आपण शिलाई केली बरोबर त्याच्यावरती फोल्ड करायचं आणि जे मार्किंग केलेले टक्स आहेत त्यावर शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीची तुमचे टक्स एकदम छान फिनिशिंगमध्ये येणार. ट्राय करून बघा. ब्लाऊज बनवतोय ना तर मनापासून बनवायचा, खरंच खूप छान होतो. गडबडीत बनवायला गेला तर फिनिशिंग चांगलं येणार नाही, फिटिंग चांगलं बसणार नाही आणि शेवटी तयार झाल्यानंतर त्याचा आपल्याला आनंदही मिळणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचे, अजिबात गडबड करायची नाही. बघा एकच ब्लाऊज आहे पण त्याचे 4 व्हिडिओ झालेत. मेजरमेंटचा झाला, पेपर कटिंग झाला, आता हे ब्लाऊजचं स्टिचिंग, त्यानंतर याचा जो गोट आहे पट्टी गोट त्याचा पण मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. नवीन जे शिलाई शिकत आहेत त्यांना शिलाईची प्रॅक्टिस कशी करायची, डायरेक्ट ब्लाऊज शिवता येत नसेल तर त्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. अगदी व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये सगळं काही शिकवणार आहे. तर तुम्ही सुद्धा हा क्लास व्यवस्थित फॉलो करा, सगळ्या टिप्स फॉलो करा, व्यवस्थित छान तुम्हाला सुद्धा ब्लाऊज शिवता येतील. साईडला बघा ते कापड थोडं जास्त होतं, ती इथली घडी ती कट करून काढायची. इथला एक टक्स राहिला होता फ्रंटचा, तो मी इथे टाकून घेते. या पद्धतीने बघा हा टक्स आणि फिटिंगच्या बाजूकडचा टक्स टाकल्यानंतर कपडा हा थोडासा मागे पुढे होतो. तर त्याला तुम्हाला लेवलमध्ये कट करायचं आहे. तर ते मागे पुढे का झालं याचा तुम्ही विचार करू नका. त्याला टक्स घेतल्यामुळे ते कापड असं होणारच आहे, पण जास्त फरक नाही पडला पाहिजे. माझा किती पडला आहे मी तेही दाखवते तुम्हाला. अगोदर मी टक्स चेक करते दोन्ही समोरासमोर आलेत का, तर अगदी परफेक्ट आलेत. आता बघा फक्त 5 इंच फरक पडला आहे, पुढे आले ते कापड. तर हे मी कट करून लेवल करून घेतले एका लाईनमध्ये. अशा पद्धतीने बघा उंची चेक करा, त्यानंतर टक्स सगळे व्यवस्थित आलेत का बघा. तर अगदी व्यवस्थित झालेलं आहे हे काम टक्सचं. दोन्ही पार्टचे टक्स झाले. आता या दोन्ही पार्टला आपण हुक आणि आय पट्टी लावून घेऊयात. त्या अगोदर बघा जो बॅक पार्ट आपण तयार केलेला आहे ना तो मुंड्याच्या बाजूकडून मिळवून ठेवायचा आणि इकडे खाली उंची चेक करायची किती कापड शिल्लक राहते आपलं. तर हे 1 इंच राहत असतं. ह्यातलं अर्धा इंच आपल्याला कट करायचे. सेम जसं आपण बॅकचं क्रॉस कटिंग केलं ना सेम तसं हे कटिंग करायचे. हे जर आपण कटिंग नाही केलं असंच डायरेक्ट पट्टी लावली तर काय होईल सांगा. आपली जी उंची आहे फिटिंगच्या बाजूकडची ती लहान मोठी होईल, फ्रंट मोठा होईल, बॅक छोटा होईल, मुंड्यातले जॉईंट सेम येणार नाहीत, पार्ट मॅच होणार नाहीत, असे भरपूर प्रॉब्लेम येतील. म्हणून हे तुम्हाला चेक करायचं आहे किती जास्त आहे बघायचं. पट्टी लावण्यासाठी अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि बाकीचं कट करायचं. मग तिथं 1 इंच राहील किंवा पाऊंड राहील. तर हे तुम्हाला असं हे क्रॉसमध्ये कटिंग करून काढायचंच आहे. आपले सगळे पार्ट हे सेम बनले पाहिजेत. आता हुक आणि आई पट्टी लावूया. तिथे मी सगळ्यात अगोदर आय पट्टी लावतीये. ही पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून लावायची असते आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची. इथे मार्जिन आपल्याला फक्त 5 इंच घ्यायचं आहे. त्याचं कारण आपण कटिंगमध्ये एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नाही हुकाई पट्टीसाठी. बघा बरेच जण ठेवतात ते पट्टीचं मार्जिन, मी पण अगोदर ठेवत होते, पण त्यामुळे काय व्हायला लागलं गळे खूप लूज पडायला लागले. त्यामुळे मग मी ती पद्धत बंद केली आणि आता डायरेक्ट पट्टी लावते फक्त 5 इंचाचं मार्जिन घेऊन. गळ्याचं फिटिंग एकदम छान येतं, अजिबात गळे लूज पडत नाहीत यामध्ये. मार्जिन अर्धा इंच घ्यायचं नाही, 5 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी जॉईंट करायची. या बाजूकडे मी इकडे काय केले एक दाब शिलाई दिली कारण हे कापड खूप कडक आहे. आणि मग ही पट्टी त्याच्यावर फोल्ड करून याच्या किनारीला आता शिलाई देऊन घेते. ही पट्टी आपली एक्स्ट्राची असते. याची साईज कमीत कमी 1 इंचाची तयार व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त 1.5 इंच. तर 1.5 इंचाची झाली तरी काय हरकत नाही, तुम्ही करू शकता. आतमध्येच ती जाते हुक लावल्यानंतर. एक्स्ट्रा पट्टी उंचीला झालेली मी कट केली. आता या पट्टीला मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण बघा पट्टीचं फिनिशिंग छान दिसतं हे.
तुम्हाला दिसत असेल इथे अशा पद्धतीने एकदम परफेक्ट ही पट्टी लावून घेतली। आता इकडे हुकपट्टी लावूयात। हुकपट्टी लावण्यासाठी मी काय करते बघा, अस्तरची पट्टी घेतली आणि ही सरळ बाजूकडे ठेवली आहे। इथे सुद्धा मार्जिन फक्त पाव इंच घ्यायचं आहे, जास्त मार्जिन ॲड करायचं नाही या पद्धतीने। आणि ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे। हुकपट्टीची जी बाजू आहे ना ती पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे आपल्याला आणि वरून अर्धा इंचाची एक शिलाई देऊन घ्यायची। डायरेक्ट फोल्ड करता येत नसेल तर अशी दाब शिलाई देऊन घ्या याच्यावरती, म्हणजे पट्टी अगदी सहज आत फोल्ड होते, त्याचं अस्तर दिसत नाही आणि जास्त आपल्याला त्याला पकडावं पण लागत नाही। आत अशी हे केली फोल्ड केली की अगदी व्यवस्थित ती फोल्ड होते बघा अशा पद्धतीने। आता डबल म्हटलं तर खूपच छोटी व्हायला लागली, म्हणून मी सिंगल फोल्ड आतमध्ये घेतलं, कारण पट्टी घेतानाच मी ती डबलची घेतलेली होती। सिंगल पट्टी लावायची नाही, पट्टी डबलचीच घ्यायची अस्तरची, कारण अस्तर आपलं हे पातळ असतं। दोन्ही पट्ट्या लावून झाल्या। पुन्हा एकदा मी चेक करते, टक्सचे पॉईंट विसरायचे नाहीत। टक्सचे पॉईंट समोरासमोरच आले पाहिजेत, बाकी मग खालीवर बघा तुम्ही किती कमी जास्त होते ते, जास्त नाही फरक पडला पाहिजे, थोडासा साधारण फरक पडू शकतो, तो असा लेवल करून घ्यायचा। ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे बघा। गळ्याच्या बाजूकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, काही कमी जास्त वाटते का। तर गळा आत्तापर्यंत तर एकदम परफेक्ट आहे, कुठेही काहीही कमी जास्त झालेलं नाही। आता हे काम झाल्यानंतर आपण याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे। उंची चेक केली मी अगोदर हुकाय पट्टीची आणि मग पट्टी लावते। तर हे खूप महत्त्वाचं आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी बसवली आहे मी। त्यानंतर आता पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची या पद्धतीची। त्यानंतर पूर्ण पट्टी आत फोल्ड करून एक किनारीला याच्या शिलाईत करून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही पट्टी बसवून घ्या। ब्लाऊज पूर्ण झाला की कमरेला सगळीकडे हात शिलाई करावी लागणार आहे, वरच्या बाजूकडे शिलाई करायची नाही। वरच्या बाजूकडे शिलाई केलेला ब्लाऊज खूप खराब दिसतो, तर तेवढी दक्षता घ्या, कमरेला हात शिलाईच करायची। या पद्धतीने बघा इकडे पण मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी बसवत आहे। टक्स कुठल्याही एका डायरेक्शनला करा, आत करा किंवा बाहेर करा, पण दोन्हीचे सेम असायला पाहिजेत। आता पट्टी बाहेर करते मी आणि याच्यावरून एक दाब शिलाई देऊन घेते। या पद्धतीने पुढून पट्टी फोल्ड करून मी इथे शिलाई करून घेतली। आता ही पट्टी आत फोल्ड करायची आणि याच्या किनारीला शिलाई करून घ्यायची। बघा दोन्ही बाजूकडची आपली पट्टी लावून झाली। आता आपला फ्रंट तयार झालाय, पण याला अजून आपण फ्रंट मुंडा कट केलेला नाही, तर तो आपण आता कट करूयात। त्यासाठी काय करायचं, दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचे आहेत आणि मग त्याचं कटिंग करायचं। अगोदर इथे मी चेक करते पट्टी लावल्यानंतर सुद्धा काय फरक पडलाय का, गळ्याच्या बाजूकडे कुठला बाजू कमी जास्त वाटतीये का, वाटत असेल तर थोडंसं लेवल करावी लागेल आपल्याला। आता बघा मी दोन्ही पार्ट एकावर एक ठेवतीये। ठेवताना गळ्याची बाजू लक्षात घेऊन ठेवा, कारण गळा हा आपला एकावर एक दोन्ही बाजूकडचा असायला पाहिजे। बाकीचं इतर काही लक्षात नाही घेतलं तरी चालेल, तुम्ही गळा व्यवस्थित ठेवा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे। नाहीतर एका बाजूकडे जास्त गोलाई कट होईल, एका बाजूकडे कमी होईल। त्यामुळे अर्धा इंचाची गोलाई फक्त कट करायची, जास्त कटिंग करायचं नाही। या पद्धतीने मार्किंग करूनच कटिंग करायचं आणि गडबड करायची नाही, डायरेक्ट पण कटिंग करायला जायचं नाही, मार्क करायचं आणि मग कट करायचं आहे। आता आपली गोलाई कट झालेली आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, याच्यावर शिलाई करून घ्यायची, कारण कटिंग केल्यामुळे कापड अस्तर ओपन झालं आहे तिथलं, तर ते बंद करायला पाहिजे। ओपन तसंच ठेवलं तर काय होईल, बाही बसवताना प्रॉब्लेम येईल, म्हणून आपल्याला ती अडचण नको आहे। आपण अगोदरच याला शिलाई करून हा पार्ट बंद करूयात। आता एकदम छान फिनिशिंगमध्ये आपला फ्रंट बनलेला आहे, याचं काम झाले। आता याच्यावर आपण बॅक ठेवूयात आणि याचे शोल्डर जॉईंट करूयात। शोल्डर जॉईंट करण्यासाठी तुम्हाला काय करायचे, गळ्याच्या बाजूकडून मिळवून ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची। मी काय सांगितलं, गळ्याच्या बाजूकडून मिळवून घ्यायचे। बाहीच्या बाजूकडे शोल्डर पट्टी आपली छोटी मोठी झाली तर ती आपण एकसारखी कटिंग करून काढू, पण गळ्याच्या रुंदीमध्ये कटिंग करायचं नाही। बघा दोन्ही बाजूकडे मी इथे डबल शिलाई करून घेतली आहे। एकदम व्यवस्थित शोल्डर पट्ट्या जॉईंट झालेल्या आहेत। बाही बसवायच्या अगोदर मुंडा उंची दोन्हीची चेक करायची। बघा खालून पकडते मी कमरेकडून, इकडे बघतीये किती कमी जास्त आहे, जेवढं जास्त वाटलं ते मी कट करून काढलं, कारण ते सेमच असायला पाहिजे। ते जर छोटं मोठं असेल तर बाहीतले जॉईंट तुमचे सेम येणार नाहीत, ते पण खाली वरच येणार।
तर ते अजिबात मिळणार नाहीत, फिटिंग पण व्यवस्थित होणार नाही आणि पार्टसुद्धा तुमचे छोटे मोठेच होणार. त्यासाठी तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित चेक करायचा आहे, त्यानंतरच बाही जॉईंट करायची. बाही जॉईंट करताना सुद्धा दोन्ही शोल्डर पट्ट्यांची साईज सेम आहे का किंवा कुठली जास्त आहे. जर जास्त असेल तर दोन्ही सेम करून तुम्हाला ते लेवलमध्ये असं कट करावं लागणार आहे. बघा, नॉर्मलच कटिंग करायचं, जास्त करायचं नाही, फक्त सेम करायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे बाही बसवायची. आता आपण बाही अगोदर तयार करूनच ठेवली आहे, पण बाही बसवताना कोणती काळजी घ्यायची ती सांगते बघा. जो आपण पुढचा मुंडा कट केलेला आहे तो बरोबर पुढच्या बाजूकडे आलाय का, त्यानंतर जी सेंटर लाईन बाहीची मार्क केलेली आहे ती बरोबर शोल्डरच्या सेंटरवर बसली आहे का, या गोष्टी चेक करून मग बाही बसवायची. गडबड करायची नाही, नाहीतर गडबडीत असं होतं, पुढचा मुंडा पाठीमागे जातो, पाठीमागचा मुंडा पुढे येतो आणि मग समजत नाही आपल्याला की असं का झालं. आपल्याला वाटतं आपलं कटिंगच चुकलंय आणि त्याच्यामुळे काय होतं, पुढच्या भागाला अशा भरपूर चून पडतात. कारण बाहीचा पुढचा मुंडा तर आपण जास्त कट केलेला असतो, 1 इंचाचा फरक असतो ना तो, तर गडबडीमध्ये तिथे सुद्धा ब्लाऊज चुकतो. म्हणून सगळे पार्ट बसवताना व्यवस्थित बसवायचे आहेत, अजिबात गडबड न करता चेक करून. म्हणून मी मार्किंग करून ठेवत असते, त्यामुळे मला समजतं पुढची बाजू बाहीची कोणती आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडे सेंटरपासूनच बाही बसवायची. बाही आपली ही थोडीशी जरी जास्त झाली तरी काही हरकत नाही, तर आपण क्रॉसमध्ये कट करून काढायचं. पण जास्त झाली म्हणून ब्लाऊज खेचून त्याला बसवायचा अजिबात नाही. कारण बाही आपण कटिंग करतानाच काय केलं आहे, छातीचा चौथ्या भागापेक्षा अर्धा इंच जास्त कट केली, कारण ते आपल्याला कमी पडायला नको. आपल्या बसवण्यावर सुद्धा असतं बऱ्याचदा ती व्यवस्थित आपण कापड नाही पकडलं तर ती बसत पण नाही, कमी पडते. त्यात आणि पुढचा मुंडा आपण जास्त खोल कट केलेला असतो, त्यामुळे ती साईज वाढलेली असते. कधी कधी पुढच्या मुंड्याला परफेक्ट बसते, पण पाठीमागच्या मुंड्याला अर्धा इंच जास्त होते. तर जास्त झाली म्हणून अजिबात घाबरायचं नाही, असं क्रॉसमध्ये कट करून काढायचं आहे. दोन्ही बाजूकडच्या माझ्या बाही बसवून झाल्यात. जेवढी जास्त होती बघा, इकडे पण एवढंच फरक पडला आहे. मी याला क्रॉसमध्ये असं कटिंग करून काढलं. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. म्हणून बॅकला तुम्हाला सेंटर काढायचं आहे. म्हणून मी असं फोल्ड करून याचा सेंटर काढते, कारण हा जो ब्लाऊज आहे तो आपण अगोदर सरळ बाजूकडून जॉईंट करतो, मग उलटा करून फिटिंग करतो. म्हणजे अनविजिबल सिलाई होते आपली. सेंटरपर्यंत तुम्हाला हुकपट्टी ठेवायची आहे बघा, आणि इकडे साईडला बघायचं किती कमी जास्त वाटते. कुठला तरी एखादा पार्ट आपला छोटा मोठा होतो, जो जास्त झालाय तो कट करून काढायचा, पण सेंटरला सोडायचं नाही. सेंटरपाशीच आपली हुकपट्टी राहणार आहे आणि सेंटरपाशीच आपली आयपट्टीसुद्धा राहणार आहे. ब्लाऊज असा सहज जरी ठेवला तरी सगळे जे पार्ट आहेत ते व्यवस्थित आपले दिसले पाहिजेत, अजिबात हुकाईपट्टीमध्ये गॅप दिसायला नको. मी तुम्हाला कटिंग करताना किंवा मेजरमेंटमध्ये दाखवलेलं आहे कशा पद्धतीचे ब्लाऊज असतात ते. सेम इकडचं पण असंच. काय करायचं आहे, आपल्याला हा पार्ट मी बाहीच्या बाजूकडून बसवते. ही शिलाईसाठी मार्जिन अजिबात जास्त घ्यायचं नाही, फक्त 1/2 इंच मार्जिन घेऊन इथं ही शिलाई करायची. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, याला फोल्ड करायचं आहे, बाकीचं इथं मार्जिन वगैरे ॲड करत बसायचं नाही आपल्याला. आणि बाहीतले जॉईंट वगैरे थोडंसं लक्ष ठेवायचं, एकावर एक येतात का, कारण कापड कधीही लांबत असतं, थोडंसं मागे पुढे होतं आपण किती जरी व्यवस्थित कटिंग केलं असलं तरीही. तर आपल्या आपण कपड्याला किती ताण देतोय यावर सगळं डिपेंड आहे. म्हणून हलक्या हाताने ब्लाऊज पूर्ण करायचा, अजिबात जास्त ओढाताण करायची नाही आहे. आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई द्यायची. बघा, याच्यामध्ये या ब्लाऊजचा पट्टीगोट मी दाखवलेला नाही, याचा सेपरेट व्हिडिओ केला आहे आणि तो पण तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये तुम्ही बघा पट्टीगोट कसा केला आहे, खूप छान फिनिशिंगमध्ये कसा तयार करायचा सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेला आहे आणि पूर्ण दाखवला आहे. म्हणून यामध्ये त्याला मी घेतलेलं नाही, कारण व्हिडिओ बराच मोठा व्हायला लागला. आता बघा, ही शिलाई करताना सुद्धा चेक करायचं व्यवस्थित कट टू कट फोल्ड झालं आहे का, किंवा आतमध्ये कापड गुंतलेलं आहे का, ते राहतं गुंतून, लक्षात येत नाही. म्हणून व्यवस्थित त्याला सेट करून मगच ही शिलाई करायची आहे. दोन्ही बाजूकडे अशीच करायची शिलाई. तर बघा, ब्लाऊज जितका वरून छान दिसतोय तेवढाच तो आतून पण छान दिसत आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. ब्लाऊजचं फिनिशिंग जितकं चांगलं तुमचं फिनिशिंग असेल ना, आणि फिटिंग पण तेवढं जास्त रेट भेटतात ब्लाऊजचे. एकदा का कस्टमर तुमच्याकडे आलं तर तुम्ही किती पण रेट वाढवा ते तुम्हाला सोडून जात नाही, कारण त्यांना तुमचे ब्लाऊज आवडलेले असतात.
ठीक आहे, अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडे शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण याचं फिटिंगचं माप टाकूयात। कमरेचा चौथा भाग किती होता, जो काय असेल तो तुमचा टाकून घ्या। माझा 8 इंच होता, 32चा चौथा भाग 8, तर मी 8ला मार्किंग केलं। म्हणजे छातीचा चौथा भाग होता 9.5, तर मी 9.5लाच मार्किंग करणार आहे। आणि इकडे बाहीचा अर्धा भाग किती होता 6। हे तीनही माप घेतल्यानंतर हे तीनही पॉईंट मी असे पट्टीने जॉईंट केले। आणि इथे बघा माझी जी फिटिंगची लाईन आहे ती अगदी सरळ लाईनमध्ये आलेली आहे, अजिबात तिरकी आली नाही, काय नाही, कारण माझं मुंड्यातलं कटिंग अगदी परफेक्ट झालेलं आहे, म्हणून हा फरक पडलेला नाही आहे। इथे बाहीतले जॉईंट वगैरे थोडंसं असं हाताने बघायचं असतं आपल्याला बरोबर आलेत का, आणि मग खालीपर्यंत शिलाई करायची। आता या शिलाईच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 ते 4 शिलाई करायच्या। अंतर 1/2 इंचाचं ठेवायचं प्रत्येक शिलाईमध्ये, जास्त गॅप ठेवायचा नाही। बघा पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला फिटिंग करून दाखवला। फिटिंग केल्यानंतरच मी पायपिंग किंवा पट्टीकोट जे काय असेल ते करते। काही लोक काय करतात, बाही लावलं की फिटिंग करायच्या आधी ते करतात काम। जे तुम्हाला सोपं वाटेल ते करा, असं काही नाही आहे की ते बाही लावल्यानंतर फिटिंग केल्यानंतरच पायपिंग करायचं। आधीही करू शकता, नंतरही करू शकता, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा। ठीक आहे, मी काय करते अगोदर पटपट ब्लाऊज पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करते, मग गोट पायपिंग येतं करायला आपल्याला। आता इकडे पण तीच मापं टाकूयात। छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, बाहीचा अर्धा भाग। बघा छातीचं मी चौथ्या भागानेच इथे हे करत आहे, फिटिंग करते। आपण लूजिंग सहित किती घेतलं होतं 10, पण मी लूजिंग सहित फिटिंग करत नाही, कारण त्याची गरज नाही आहे मला वाटत। ज्यावेळेस तुमच्याकडे अगदीच नवीन कस्टमर असेल, त्याचा अंदाजच नसेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही त्यांना लूज ठेवून फिटिंग करून द्या। घातल्यानंतर बघा किती लूज होते आणि मग त्या पद्धतीने आणखीन एखादी शिलाई करा। कारण नवीन कस्टमरचा लवकर अंदाज येत नाही आपल्याला। थोडंसं सुरुवातीला आपला ब्लाऊज त्यांना घालायला द्यायचा, त्यानंतर कळतं की यांचं माप कसं आहे, मी कुठे काय जास्त घेतलं कमी घेतलं, हे सगळ्या गोष्टी शिकत शिकत आपल्या अनुभवातून जातं। तर या बाजूकडे पण मी तीनही मार्किंग करून काय केलं, याच्यावरून फिटिंगची शिलाई देऊन घेते। त्याचबरोबर बघा बाहीतला जो वरचा राऊंड होता ना माझा दंडघेर वरचा, तो किती होता 14, 14च्या निम्म 7, तर थोडंसं 7वरती मार्किंग करून मी बाहीचं जे फिटिंग आहे ते असं कर्व शेपमध्ये घेतले, जेणेकरून दंडावरची बाही सुद्धा अजिबात फुगल्यासारखी दिसणार नाही, बाहीचं फिटिंगसुद्धा एकदम छान परफेक्ट दिसेल। तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करायचा आहे। तर बघा ब्लाऊज आपला हा आता कंप्लीट झाला, फक्त याचा पट्टीगोट राहिलेला आहे। पट्टीगोटचा व्हिडिओ तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये लगेच मिळून जाईल, तो पण बघा आणि त्यामध्ये शिका पट्टीगोट सोप्या पद्धतीमध्ये छान फिनिशिंगमध्ये कसा करायचा असतो ते। दोरे वगैरे कुठे कुठे जास्त राहिले असतील ते सुद्धा वेळच्या वेळी तुम्ही कट करून काढा, तसंच ते ठेवायचं नाही। आणि ब्लाऊज पूर्ण झाला की ह्याला आय करायचे, हुक लावायचे, कमरेला हात शिलाई करायची। तर बघा याचं पट्टीगोट झालेला आहे, इथे मी फक्त तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने झालाय। तुम्हाला बघायचं असेल तर याचं सेपरेट व्हिडिओची लिंक मी एंड स्क्रीनला लावते, तिथे जाऊन तुम्ही बघा। कटिंगची पण दाखवते आणि पट्टीगोटची पण देते, म्हणजे तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ बघू शकाल तुम्ही नसतील बघितलात तर। बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग आले, पट्टीगोटसुद्धा खूप सुंदर झालेला आहे। आता या पूर्ण ब्लाऊजला मी नंतर प्रेस करून घेते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने झालेला आहे। बरेच जण म्हणतात आमचे गळे गोल येत नाहीत, तर इथे तुम्ही बघितलं माझा गळा जसा मी कट केलेला होता तसाच बनलेला आहे, ते पण पट्टीगोट करून सुद्धा। तर अशा पद्धतीने तुम्हाला शिलाई करायची आहे। प्रत्येकच ब्लाऊजमध्ये सेम टिप्स असणार आहेत शिलाईच्या, फक्त पॅटर्ननुसार थोड्याशा बदलतील, बाकी बेसिक सगळ्या सेम असणार आहेत। बाहीला, फ्रंटला, पायपिंगच्या, या सगळ्या।